तुम्हाला दिसतंय ना? ओके. सो आज आपण सिम्पल फ्युचर टेन्स पाहणार आहोत. सो जसं की नावामध्येच फ्युचर आहे. सिम्पल फ्युचर टेन्स आपण फ्युचर सांगण्यासाठी यूज करतो. पण लक्षात घ्या, सगळ्याच प्रकारच्या गोष्टी सगळीकडेच ॲप्लिकेबल नसतात. जसं सिम्पल पास्ट टेन्स हा सगळीकडेच ॲप्लिकेबल नसतो सगळ्याच पास्टसाठी, तशाच प्रकारे सिम्पल फ्युचर टेन्स हा सगळीकडेच ॲप्लिकेबल नसतो. ओके. सो सिम्पल फ्युचर टेन्स कुठल्या प्रकारच्या फ्युचरसाठी आपण यूज करू शकतो हे आज पाहणार आहोत आपण, व इतर गोष्टींच्या फ्युचरसाठी आपण काय यूज करायचं हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहे. ओके. सो सिम्पल फ्युचर टेन्स कुठे ॲप्लिकेबल हे पाहूयात. तर सगळ्यात आधी याचा फॉर्म्युला काय असतो, तर आपण सुरुवातीला सब्जेक्ट यूज करत असतो सेंटेन्स बनवण्यासाठी, देन विल यूज करायचा आहे, त्याच्यानंतर V1 व शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे. ओके. सो बघूयात आता आपण कंडिशन्स, कोणत्या कंडिशन्सच्या अंडर सिम्पल फ्युचर टेन्स यूज होईल. तर फर्स्ट कंडिशन आहे इन्स्टंट डिसिजन. ओके. लक्षात घ्या, नेहमी सिम्पल फ्युचर टेन्स म्हणजे तो प्रकारचा फ्युचर नाही की जो ऑलरेडी डिसाइडेड असतो. ठीक आहे. काही गोष्टी असतात बघा, ज्या आपण म्हणतो की मी ही गोष्ट करणार आहे, मी नवीन कार विकत घेणार आहे, मी MBAला ॲडमिशन करणार आहे. तर बऱ्याच वेळा आपण डिसाईड केलेलं असतं ऑलरेडी, काही गोष्टींचं आपण ऑलरेडी रिसर्च करून ठेवलेलं असतं, खूप विचार केलेला असतो, आणि मग आपण स्टेटमेंट देतो. तर त्या प्रकारचा जो फ्युचर असतो ना, तो म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स नसतो. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. क्लिअर आहे ही गोष्ट, की अशी गोष्ट जी की ऑलरेडी डिसाइडेड आहे, असं फ्युचर की ज्याच्याबद्दल ऑलरेडी आपण प्लॅनिंग करून ठेवली आहे, विचार करून ठेवलेला आहे किंवा रिसर्च केलेली आहे, आणि मग आपण स्टेटमेंट देतो आहे की ही गोष्ट मी करेन, तर त्या केसमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स हा यूज होत नाही. ठीक आहे. तर आपली कंडिशन 1 बघा काय सांगते, इन्स्टंट डिसिजन. इन्स्टंट डिसिजन म्हणजे काय, लगेच. ठीक आहे. लगेच डिसिजन, पटकन डिसिजन, अचानकपणे डिसिजन. तर एखादी गोष्ट विचार न करता बोलता बोलताच डायरेक्ट डिसाईड केली, तर तो म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स असतो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो बघूया त्याचे एक्झाम्पल्स. आय विल बाय आयफोन. आय विल बाय आयफोन, मी आयफोन विकत घेईल. म्हणजे बघा, सपोज असं झालं की तुम्ही तुमच्या मित्राकडे आयफोन पाहिला, तुम्ही आयफोन थोडासा यूज पण केला मित्राकडून घेऊन, आणि तुम्हाला आयफोन खूप आवडला, त्याचे फंक्शन्स, त्याचे फीचर्स खूप आवडले तुम्हाला, आणि तुम्ही डायरेक्ट इन्स्टंट डिसिजन घेतला की मी आयफोन विकत घेईल. बघा, इथं तुम्ही विचार केला का आधी? खूप नाही. एखादी गोष्ट तुम्हाला आवडली, पाहिली, ती गोष्ट आवडली, अँड देन तुम्ही स्टेटमेंट दिलं. काय स्टेटमेंट दिलं? की आय विल बाय आयफोन, मी आयफोन विकत घेईल. सेकंड एक्झाम्पल, ही विल गिव्ह दी आन्सर. ओके. सपोज तुम्ही क्लासमध्ये प्रश्न विचारला किंवा तुम्ही तुमच्या फ्रेंड्सच्या ग्रुपमध्ये एक प्रश्न विचारला, आणि प्रश्न विचारताच तुमच्या डोक्यात असं आलं की त्याने आन्सर दिला पाहिजे त्या व्यक्तीने. मग तुम्ही डायरेक्ट काय म्हटलात की तो उत्तर देईल, ही विल आन्सर. ओके. ही विल गिव्ह आन्सर, तो आन्सर देईल, तो उत्तर देईल. बघा, ही गोष्ट तुम्ही ऑलरेडी ठरवलेली नव्हती की तोच उत्तर देईल म्हणून, पण प्रश्न विचारता अचानकपणे तुमच्या डोक्यात आलं की त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. सो दॅट्स वाय तुम्ही स्टेटमेंट पण केलं, ही विल गिव्ह दी आन्सर. ओके. सो अशा प्रकारे इन्स्टंट डिसिजन्स. ओके. आत्ताच इतक्यातच ती गोष्ट तुमच्या डोक्यात आली आणि तुम्ही ते डायरेक्ट स्टेटमेंट दिलं, तो म्हणजे सिम्पल फ्युचर टेन्स आहे. ओके. ही गोष्ट क्लिअर आहे सगळ्यांची? फाईन. सो आता कंडिशन नंबर 2. कंडिशन 2 काय आहे, तर ज्यावेळेस तुम्हाला एखादं प्रॉमिस द्यायचं असतं, किंवा ज्यावेळेस तुम्हाला एखादी ऑफर द्यायची, किंवा तुम्हाला एखाद्याला हेल्पचं आश्वासन द्यायचं आहे, तर त्या केसमध्ये मग तुम्ही सिम्पल फ्युचर टेन्स यूज करणार आहात. फॉर एक्झाम्पल, आय विल नेवर लाय टू यू. आता हे प्रॉमिस केलं आहे की मी तुला कधीच खोटं बोलणार नाही. ओके. काय केलं तुम्ही? प्रॉमिस दिलं की मी तुला कधी खोटं बोलणार नाही. सो हे प्रॉमिस दिलं आपण सिम्पल फ्युचर टेन्स यूज करून. सेकंड एक्झाम्पल, वी विल हेल्प देम. आम्ही त्यांची मदत करू. अगेन हे पण काय दिलं आहे तुम्ही? आश्वासन दिलेलं आहे. हेल्पचं आश्वासन दिलं तुम्ही. कशामध्ये? सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल, आय विल गिव्ह यू 40K रुपीज सॅलरी. मी तुला 40,000 रुपये सॅलरी देईन. आता ही काय आहे? ऑफर आहे. तर तुम्हाला जर एखाद्याला ऑफर द्यायची असेल तर तुम्ही यूज करू शकता सिम्पल फ्युचर टेन्स. ओके. स्ट्रक्चर काय आहे? सब्जेक्ट विल V1 अँड ऑब्जेक्ट. देन पुढची कंडिशन म्हणजे प्रिडिक्शन. जर तुम्हाला प्रिडिक्शन द्यायचं असेल, ठीक आहे, प्रिडिक्शन म्हणजे काय? एखाद्या गोष्टीचा अंदाज की अशा अशा प्रकारे ही गोष्ट घडेल. सो त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही यूज करता सिम्पल फ्युचर टेन्स. एक्झाम्पल काय आहे? इट विल रेन टुडे. बघा, तुमचा अंदाज आहे
की आज पाऊस पडेल आणि तुम्ही प्रिडिक्ट करताय की इट विल रेन टुडे, आज पाऊस पडेल. सेकंड एक्झाम्पल, इंडिया विल विन दिस मॅच. सपोज आज मॅच आहे इंडियाची, क्रिकेट मॅच, आणि तुम्ही स्टेटमेंट देताय, प्रिडिक्शन देताय काय की आजची मॅच इंडिया जिंकेल. सो हे वाक्य येणार आहे सिम्पल फ्युचर टेन्समध्ये. सो पुढची कंडिशन म्हणजे कंडिशन नंबर 4, वॉर्निंग, थ्रेट किंवा धमकी. तर या केसमध्ये सुद्धा आपण यूज करणार आहे सिम्पल फ्युचर टेन्स. सो एक्झाम्पल काय आहेत, आय विल कंप्लेंट दी मॅनेजर. मी मॅनेजरला कंप्लेंट करेल. सपोज तुम्हाला जर एखाद्याला वॉर्निंग द्यायची तर त्या केसमध्ये सिम्पल फ्युचर टेन्स. सो आय विल कंप्लेन दी मॅनेजर. मी मॅनेजरला कंप्लेन करेल. सेकंड एक्झाम्पल, यू विल फेल इन एक्झाम. सो तुम्ही इथं काय करताय, थ्रेट करताय. थ्रेट करणं म्हणजे काय, तर एखाद्याला काय करणं, भीती दाखवणं की अशी अशी गोष्ट घडेल. सो यू विल फेल इन एक्झाम. तू एक्झाममध्ये फेल होशील, तू एक्झाममध्ये नापास होशील. ओके, तर समजते. 4 कंडिशन्स आहेत सिम्पल फ्युचर टेन्ससाठी. इन्स्टंट डिसिजन, प्रॉमिस, हेल्प किंवा ऑफर, देन प्रिडिक्शन देण्यासाठी, आणि पुढची गोष्ट म्हणजे वॉर्निंग किंवा थ्रेट्ससाठी. फॉर्म्युला, सब्जेक्ट, विल, V1 अँड ॲट दी एंड ऑब्जेक्ट. ओके, तर काही डाऊट्स आहेत तुमच्या याच्यामध्ये? ओके फाईन. सो आय होप तुम्हाला समजलं असेल हे.